याच महाराष्ट्रातले असणारे जे स्वतःला मराठा समजतात, त्यातलं एक नितेश राणे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, असे अनेक आहेत. तो एक चव्हाण जो देवेंद्र फडणवीस बरोबर असतो, तो सुद्धा काहीतरी बराळला. तो बोलला की आम्हाला ओबीसीची काही गरज नाही. अरे भावड्या, तुझ्या 100 पिढ्या बसून खातील एवढा भ्रष्टाचार तू केला, उगा आता शिव्या घालायला लावू नका. नितेश राणे, तुझी लायकी काय रे? तू जरांगे पाटलांवरती टीका करतो. अरे मराठा समाजामध्ये तू जन्माला आला, तुझा डीएनए एकदा चेक कर. तू खरंच मराठीच्या अवलाद आहेस का हे एकदा तू चेक कर. तुला त्याच्या आतूनात गरज आहे, हे माझं तुला स्पष्ट सांगणं. नितेश राणे, देवेंद्र फडणवीससाठी तो मनोज जरांगे पाटलांची जी बासाडाला निघाला. अरे घरात बसून पोपटपंजी करणं खूप सोपं असतं. एकदा ये ना आजच्या मैदानावरती आणि बघ नडून मराठ्यांना. अरे सत्ता उलटायला वेळ नाही लागत. नितेश राणे, रावणाची लंका हनुमानाच्या शेपटीने पेटून दिली. त्याच्यामुळे आता मला जास्त बोलायला लावू नको. आणि तुझी असणारी ती मैत्रीण चित्रा, जी एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये होती, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये, सत्तेसाठी लाचार झाली आणि बीजेपी मध्ये गेली. अरे काय चित्रा, तुझ्यावरती आता काय बोलू? तू एक स्त्री आहे. आम्ही स्त्रियांना मानतो, त्यांचा आदर करतो, कारण 350 वर्षापूर्वी आमच्या दैवतानं आम्हाला सांगितलंय की स्त्री कुठलीही असू द्या, ती आपल्या आई समान असती, ती आपल्या बहिणी समान असती. म्हणून चित्राताई, तुम्हाला माझं स्पष्ट सांगणं आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मराठा समाजावरती चुकूनही टीका करू नका आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्नही करू नका.